नमस्कार. आज आपण बघणार आहोत सर्व्हिस डाटा एंट्री. BPMS सॉफ्टवेअरमध्ये सर्व्हिस डाटा एंट्री आपण कशी करतो. सर्वप्रथम मी तुम्हाला हे एक्सप्लेन करते की सर्व्हिस डाटा एंट्री का करावी. सर्व्हिस डाटा एंट्री ज्यावेळी आपण ऑफलाईन प्रपोजल करायचो, तर त्या ऑफलाईन प्रपोजलचा आपण ऑनलाईनमध्ये फ्लोमध्ये आणण्यासाठी सर्व्हिस डाटा एंट्री ही आपण एक कनेक्टिव्हिटी आपल्या BPMS सॉफ्टवेअरमध्ये दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर तुमची बिल्डिंग परमिशन ऑफलाईन झालेली असेल आणि त्याची प्लिंथ इंटिमेशन किंवा फुल OC किंवा पार्ट OC किंवा रिवाइज, त्याच बिल्डिंग परमिशनची रिवाइज परमिशन तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला सर्व्हिस डाटा एंट्री हा ऑप्शन आपण दिलेला आहे. तर आज आपण बघू सर्व्हिस डाटा एंट्री करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. सर्वप्रथम मी आपल्या BPMS साईटला लॉग इन करून घेते. लॉग इनचा माझा ID जो रजिस्ट्रेशनच्या वेळी आपण वापरलेला आहे आणि पासवर्ड टाकून घेतला. त्यानंतर आपण इथे कॅप्चा दिलेला आहे टाकण्यासाठी, तर कॅप्चा टाकून घ्या आणि लॉग इन म्हणा. लॉग इन केल्यावर तुमच्या समोर अशा प्रकारची स्क्रीन ओपन होईल, ज्यात तुम्हाला सिलेक्ट ULB करण्याचा ऑप्शन येऊन जाईल. जर समजा तुम्ही फक्त एखाद्या काउन्सिलसाठी रजिस्टर्ड असाल तर तुम्हाला पर्टिक्युलर तेवढ्याच काउन्सिल दिसतील, आणि जर स्टेट लेवलसाठी रजिस्टर असाल तर इथे तुम्हाला पूर्ण स्टेट लेवलच्या जेवढ्या आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये जेवढ्या काउन्सिल ULB किंवा RP, SPA, नगरपंचायत किंवा सिडको एरिया जेवढे असतील त्या सगळ्या ULBची तुम्हाला लिस्ट इथे दिसून जाईल. आपल्याला आता इथे सिलेक्ट करायचं आहे ज्या ULB साठी तुम्हाला सर्व्हिस डाटा एंट्री करायची आहे किंवा ज्या ULB मध्ये तुमचं ऑफलाईन प्रपोजल झालेलं आहे ते तुम्हाला आता ऑनलाईन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्या ULBचं इथे तुम्ही नाव सर्च करू शकता. आपण BPMS ला सर्चचं ऑप्शन दिलेलं आहे. मला आता रत्नागिरी म्युन्सिपल काउन्सिलमध्ये प्रपोजल टाकायचं आहे, म्हणून मी रत्नागिरी म्युन्सिपल काउन्सिल सिलेक्ट केलं आणि सबमिट बटनवर क्लिक केलं. त्यानंतरची स्टेप आपल्याला अशी दिसेल स्क्रीन की इथे आपल्याला तिकीट डिटेलची, म्हणजे जी आपल्या लॉग इन वरून तिकीट आपण लॉक करतो त्या तिकीट्सची इथे तुम्हाला डॅशबोर्ड किंवा समरी दिसून जाईल. सर्व्हिस डाटा एंट्री करण्यासाठी आपण पहिल्यांदा मेक शुअर करा की तुम्ही जे इथे ULB सिलेक्ट केलाय ती बरोबर आहे का. बऱ्याचदा घाई गडबडीत दुसऱ्या ULB सिलेक्ट केली जाते, सर्व्हिस डाटा एंट्री होते आणि त्यानंतर टेक्निकल पर्सन किंवा आर्किटेक्ट इंजिनियरच्या लक्षात येतं की अरे सर्व्हिस डाटा एंट्री तर आपल्याला दुसऱ्या लोकेशनची करायची होती आणि आपण दुसऱ्याच केलेली आहे. या केसमध्ये सर्व्हिस डाटा एंट्री ट्रान्सफर करून घेणे असं कुठच्याही प्रकारचे प्रोव्हिजन नसल्यामुळे एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनवर ट्रान्सफर करण्याचं प्रोव्हिजन नाही आहे आपल्याकडे. त्यामुळे मेक शुअर की तुम्ही जी ULB किंवा काउन्सिल सिलेक्ट कराल ती तुमची बरोबर असेल. इथे राईट हँड साईड कॉर्नरला आपण डाटा एंट्री म्हणून एक टॅब दिलेला आहे, त्यात सर्व्हिस डाटा एंट्री हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्या. सर्व्हिस डाटा एंट्री ऑप्शन सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज दिसेल. आता ह्यात आपण सर्व्हिस डाटा एंट्रीमध्ये प्रोसेस टाईप दिलेली आहे. तुम्हाला आता सर्व्हिस डाटा एंट्री कशाची करायची आहे, बिल्डिंग परमिशन, लो रिस्क, मॉडरेट रिस्क किंवा लेआउट परमिशन, अकोमोडेशन रिझर्वेशन किंवा अदर्स तुमच्या जे असतील त्या ॲग्रो टुरिस्ट सेंटर किंवा इंटिग्रेटेड ITP, तर त्याप्रमाणे तुमचा ऑप्शन सिलेक्ट करून घ्या. ही आपण डाटा एंट्री करतोय ती ऑफलाईन अप्रूव्ह झालेल्या परमिशनची करतोय, त्यामुळे इथे त्या प्रकारचं सिलेक्शन द्यायचं आहे. आता मी इन केस मी बिल्डिंग परमिशन घेतली किंवा लेआउट परमिशन घेतलं, बिल्डिंग परमिशन घेतलं तर बिल्डिंग परमिशन मध्ये बऱ्याचदा इंजिनियर्स लोकांचा असा गैरसमज होतो की आता मला रिवाइजला टाकायचं आहे, मग मी इथे रिवाइज सिलेक्ट होते. पण आपण ऑफलाईन परमिशनची डाटा एंट्री करतो. ऑफलाईनला आपण घेताना बिल्डिंग परमिशन घेतली होती, मग इथे बिल्डिंग परमिशन सिलेक्ट करा. त्यानंतर टेक्निकल पर्सन नेम. आता हा आपण ऑप्शन यासाठी दिलेला आहे की सर्व्हिस डाटा एंट्री आपण ॲडमिन लॉग इन वरून पण करण्याची प्रोव्हिजन केलेली आहे
आणि आपल्या टेक्निकल पर्सनच्या लॉग इन वरून पण केलेली आहे. टेक्निकल पर्सनच्या लॉग इन वरून करताना ज्या आर्किटेक्ट किंवा इंजिनियरचं ते लॉग इन आहे त्याचं नाव इथे रिफ्लेक्ट होऊन जाईल. बट इन केस ॲडमिनची जर सर्व्हिस डाटा ॲडमिनमधून जर सर्व्हिस डाटा एंट्री करायची असेल तर त्या काउन्सिलला किंवा त्या ULBला किती टेक्निकल पर्सन रजिस्टर्ड आहेत त्यांची इथे ऑटोमॅटिकली लिस्ट दिसून जाईल. मी इथे नाव सिलेक्ट केलं. त्यानंतर ज्यावेळी आपण नाव सिलेक्ट करतो त्यावेळी आपल्याला इथे सिलेक्ट प्रपोजलचा टॅब आपला व्हिजिबल होऊन जातो. सिलेक्ट प्रपोजलमध्ये आपण एकतर न्यू किंवा एक्झिस्टिंग ज्या आपल्या सर्व्हिस डाटा एंट्री असतात त्या इथे रिफ्लेक्ट होऊन जातात. जर तुम्हाला एक्झिस्टिंग सर्व्हिस डाटा एंट्री तुमची इन प्रोसेस असेल आणि ती कंटिन्यू करायची असेल तर तसा तो नंबर सिलेक्ट करा. नवीन करायची असेल तर न्यूवर क्लिक करा. आता आपल्याला न्यू सर्व्हिस डाटा एंट्री प्रोव्हिजन बघायची आहे किंवा सर्व्हिस डाटा एंट्रीचा आपण व्हिडिओ बनवतो, त्यामुळे मी इथे न्यू सिलेक्ट केले. न्यू सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे खाली टॅब दिसत आहे ब्ल्यू लाईनमध्ये. तर हा वन बाय वन सगळ्या टॅब फिल करून घ्या. जो तुमचा पहिला टॅब कंप्लीट झाल्यावर तुम्ही दुसऱ्या टॅबवर या. आता मी इथे प्रपोजल डिटेलमध्ये आहे. प्रपोजल डिटेलमध्ये तुम्ही बघितलं तर काउन्सिल टाईप येईल तुम्हाला. तुम्ही ज्या काउन्सिलला म्हणजे आता इथे मी रत्नागिरी काउन्सिल म्युन्सिपल काउन्सिल करते, सर्व्हिस डाटा एंट्री करते, तर ती काउन्सिल कुठच्या टाईपची आहे जसे आपलं ABC असतं त्याप्रमाणे. तर माझी काउन्सिल B टाईप आहे, म्युन्सिपल काउन्सिल B. त्यानंतर इथे आपण अजून एक ऑप्शन दिलेला आहे. इन केस UDCPR 2020च्या अगोदर आपलं BPMS चालूच होतं तर त्या BPMS परमिशनमध्ये तुमची परमिशन झाली आहे का, तर इथे आपण ऑप्शन दिलेला आहे येस नो की जुन्या बिल्डिंग परमिशनचा डाटा इथे फेच करण्यासाठी आपला DCPR मध्ये झालेल्या परमिशनच्या. तर तुमचं डू यू वॉन्ट टू रेफर ओल्ड अप्रुव्हल महावास्तू नंबर, जर तुम्ही इथे येस म्हटलं तर तुमचा रेफरन्स प्रपोजल कोडचा टॅब ओपन होऊन जाईल. इथे सिलेक्ट केलं. माझ्या आता लॉग इन वरून मी परमिशन टाकल्या नव्हत्या म्हणून इथे तुम्हाला कोड दिसत नाही. इन केस मी माझ्या लॉग इन वरून अप्रूव्ह झालेल्या परमिशनचा कोड इथे दिसून जाईल आणि तुम्ही सिलेक्ट केलात की तिथे तुम्हाला त्याची लिस्ट पूर्ण डाटा किंवा इन्फॉर्मेशन फेच होऊन जाईल. आता इथे मी नो सिलेक्ट करते आणि पुढे प्रोसीड करते. इथे आता रेफरन्स प्रपोजल अप्रुव्हल नंबर फॉर एक्झाम्पल आपली आपण जेव्हा ऑफलाईनमध्ये परमिशन घेत होतो त्यावेळी एक जावक नंबर आपल्याला नगरपालिका किंवा ULB कडून भेटून जायचा. तो जावक नंबर इथे टाकून घ्या. मेक शुअर हा जावक नंबर किंवा जी तुम्ही इथे डिटेल भराल त्या प्रॉपरच भरा. अशा प्रकारचा काहीतरी तुमचा जावक नंबर असेल जो तुम्हाला ULB कडून भेटलेला असेल तो इथे फिल करा. त्यानंतर रेफरन्स परमिशन नंबर, जो तुमचा परमिशन नंबर जो असेल जुना ऑफलाईन किंवा बिफोर UDCPR महावास्तूमध्ये जर तुमची परमिशन झालेली असेल तर तो इथे नंबर टाकून घ्या बिल्डिंग परमिशनचा. तो तुमच्या ऑफलाईनच्या फाईलवर तुम्हाला असेल. त्यानंतर बिल्डिंग परमिशन रेफरन्स बिल्डिंग परमिशन अप्रुव्हल डेट ओल्ड. आता माझी परमिशन समजा 2020 मध्ये किंवा 21 मध्ये झालेली असेल एप्रिलच्या 5 तारीखला किंवा 5 तारीख, तर मी ती इथे डेट सिलेक्शनचा ऑप्शन दिलेला आहे किंवा तुम्ही इथे डायरेक्ट पण टाकू शकता. आपण दोन्ही प्रोव्हिजन दिलेले आहे. इथे डायरेक्ट टाकल्यावर इथे कॅलेंडर ओपन होईल, त्यातून तुम्ही डेट सिलेक्ट करू शकता. नंतर प्रोजेक्ट नेम म्हणजे तुम्ही त्या प्रोजेक्टला काय नाव दिलेलं आहे त्यानुसार इथे टाकून घ्या. फॉर एक्झाम्पल मी प्रोजेक्टला नाव दिलंय आनंदी निवास. नाव टाकून घ्या. मेक शुअर इथे तुम्ही स्पेशल कॅरेक्टर यूज करू नका. नंतर तुमचा साईट ॲड्रेस, तुमचा जो साईट ॲड्रेस असेल इथे तो इथे टाकून घ्या.
ॲट पोस्ट रत्नागिरी, MG रोड, तुमचा जो साईट ॲड्रेस असेल तो इथे टाकून घ्या तुमच्याप्रमाणे. त्यानंतर इथे इम्प्लिमेंटेशन एजन्सी. इम्प्लिमेंटेशन एजन्सी म्हणजे आपल्याला व्हेरियस टाईप ऑफ दिलेले आहेत. तुम्ही जे इथे सिलेक्ट कराल त्यानुसार तुम्हाला पुढे त्याचे बेनिफिट्स किंवा जे असतील ते भेटून जातील. त्यामध्ये इम्प्लिमेंटेशन एजन्सीमध्ये प्रायव्हेट, चॅरिटेबल, प्लॅनिंग ऑथॉरिटी, सेमी गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा NTDAचा आपण ऑप्शन दिलेला आहे. मी इथे माझ्या प्रोजेक्टप्रमाणे मी इथे सिलेक्ट करून घेईन. त्यानंतर नेम ऑफ सर्व्हिस. आता बिल्डिंग परमिशन आपण सिलेक्ट केलेली आहे, तर त्यामध्ये बिल्डिंग परमिशनमध्ये आपण व्हेरियस ऑफ सर्व्हिसेस आहेत. फॉर एक्झाम्पल बिल्डिंग परमिशन, रिडेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट ऑफ हाऊसिंग, EWSE, LIG, एम्युनिटी सर्व्हिसेस किंवा रिडेव्हलपमेंट ऑफ म्हाडा हाऊसिंग. आपण व्हेरियस इथे नंबर ऑफ सर्व्हिसेस दिलेले आहेत. मी इथे नेम ऑफ सर्व्हिसेस सिलेक्ट करून घेईन माझ्या प्रोजेक्टनुसार. त्यानंतर रोड, तुमच्या प्रोजेक्टचा रोड इथे त्याचं थोडंसं डिस्क्रिप्शन इथे टाकून घ्या. मी टाकते 9 मीटर वाईड रोड किंवा 9 मीटर वाईड. त्यानंतर ती सोसायटी जी असेल ती इथे टाकून घ्या. जी सोसायटी किंवा म्हणजे तो एरिया असेल, फॉर एक्झाम्पल सालईवाडा, त्याप्रमाणे मी इथे टाकून घेतलं. त्यानंतर रेग्युलायझेशन आपल्याला 2 टाईपचं दिलेलं आहे, ऑथराईज किंवा अनऑथराईज. तर तुम्ही जे रेग्युलायझेशन इथे सिलेक्ट करणार आहे त्याच्यावर तुमच्या FSIची डिपेंडन्सी पण आहे. त्यामुळे जे सिलेक्शन द्याल ते प्रॉपर देऊन घ्या. मी ऑथराईज सिलेक्ट केलं. तर टाईप ऑफ डेव्हलपमेंटमध्ये मला व्हेरियस टाईप ऑफ डेव्हलपमेंट इथे दिसून येत आहेत. तर त्यामध्ये आहे आपलं LIG, रो हाऊसेस किंवा सेमी डिटॅच, ग्रुप हाऊसिंग, इंडिपेंडंट प्लॉट. तुमचं टाईप ऑफ डेव्हलपमेंट ज्याप्रमाणे आहे ते इथे सिलेक्शन देऊन घ्याल. मी डिटॅच घेतलं. त्यानंतर टाईप ऑफ प्रपोजल, तुमचं प्रपोजल कुठच्या टाईपचं आहे ते इथे सिलेक्ट करा. फॉर एक्झाम्पल रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, मिक्स, एज्युकेशनल, ग्रुप हाऊसिंग, इन्स्टिट्यूशनल किंवा रिक्रिएशनल. मी आता इथे रेसिडेन्शियल सिलेक्ट करून घेते. त्यानंतर लोकेशन, आपल्या UDCPR नुसार कंजेस्टेड, नॉन कंजेस्टेड, TOD हे तुम्हाला हे लोकेशन तुम्हाला तुमच्या DP प्लॅन किंवा RP प्लॅन असेल त्यामध्ये तुम्हाला ते भेटून जाईल. तर इथून तुम्ही लोकेशन सिलेक्ट करून घ्या. इथे जे लोकेशन सिलेक्ट कराल त्यानुसार तुमचं FSI कॅल्क्युलेशन होईल ॲज पर किंवा त्याचं सेटबॅक मार्जिन किंवा मार्जिनल डिस्टन्स जे कॅल्क्युलेशन असेल ते इथून होऊन जाईल. नंतर तुमचा बिल्टअप एरिया, तुमचा जुन्या परमिशन जी अप्रूव्ड झाली त्यामध्ये तुमचा बिल्टअप एरिया किती होतो तो इथे टाकून घ्या. मी माझा बिल्टअप एरिया टाकून घेतला. त्यानंतर TDR एरिया इफ एनी, जर असेल तर टाकून घ्या, नाहीतर सिम्पली 0 टाका पुढे. तर प्रीमियम एरिया, त्यावेळी तर तुम्ही ऑफलाईन परमिशन घेताना किंवा जी परमिशनची तुम्ही सर्व्हिस डाटा एंट्री करताय ती घेताना तुम्ही प्रीमियम FSI यूज केला होता ते इथे इन स्क्वेअर मीटर टाकून द्या एरिया. तर मी समजा 200 स्क्वेअर मीटर प्रीमियम FSI एरिया वापरला तर मी तिथे तो टाकून दिला. नंतर बाल्कनी एरिया होता का, असेल तर इथे बाल्कनी एरिया तुमचा ड्रॉइंग शीटवर तुमच्या सँक्शन प्लॅनवर असेल तो तुम्ही इथे टाकून घ्या. नसेल तर सिम्पली 0 म्हणा. तर टेरेस एरिया, आपला टेरेस एरिया त्यावेळी तुम्ही घेतला होता का ओल्ड परमिशनमध्ये, तर तो असेल तर टाका, नसेल तर 0 टाका. त्यानंतर प्लॉट डिटेल, रोड विड्थमध्ये आपली जी रस्त्याची विड्थ असेल ती इथे सिम्पली टाकून द्या. क्रॉस प्लॉट एरिया,
तुमचा टोटल ग्रॉस प्लॉट एरिया किती आहे तो इथे टाकून घ्या. मी आता इथे 2000 टाकला. त्यानंतर बॅलन्स प्लॉट एरिया, तुमचं डिडक्शन होऊन प्लॉट एरिया किती राहतो तो इथे टाकून घ्या. त्यानंतर नेट प्लॉट एरिया, तुमचं रोड वाइडनिंग किंवा वेरियस टाईप ऑफ डिडक्शन एन्क्रोचमेंट वगैरे मायनस करून जो नेट प्लॉट एरिया राहील तो इथे टाकून घ्यायचा आहे. जर एन्क्रोचमेंट नसेल किंवा रोड वाइडनिंग किंवा डिडक्शन नसतील तर ॲज इट इज इथे एरिया टाकून द्या. नंतर इथे आपण क्वेश्चन विचारला, हॅव यू अवेल रोड वाइंडिंग इन्सेंटिव्ह अर्लियर. येस असेल तर येस म्हणा, नो असेल तर नो म्हणा. इन्सेंटिव्ह फॉर ग्रीन बिल्डिंग ॲप्लिकेबल, येस इथे तुमचं डिस्क्रिप्शन तुम्ही टाकू शकता. त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंटेशन तसं करून द्यावं लागेल. त्यानंतर परमिशन प्रपोजल सबमिटेड डेट, प्रपोजल सबमिटेड डेट आपण इथे टाकू शकतो. जे तुमची फाईलवर किंवा तुमच्या रेकॉर्डमध्ये असेल ते इथे प्रपोजल सबमिटेड डेट टाका. मी ते टाकून घेतली. त्यानंतर डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर पार्शियली रिवाइज और फुल्ली रिवाइज ॲज पर UDCPR. इथे येस पार्शियली किंवा फुल्लीचा आपण ऑप्शन दिलेला आहे. तुमचा जो असेल तो सिलेक्ट करा, मॅन्डेटरी नाही आहे. नसेल तर सिलेक्ट नका करू. नंतर एरिया नेम, हे एरिया नेम आपल्या ॲडमिनमध्ये जसं ॲड केलेले असेल त्याप्रमाणे तुम्हाला भेटून जाईल. तर इथे तुम्ही सिलेक्ट करा तुमचा जो एरिया नेम असेल तो. मी सिलेक्ट केल्यानंतर हॅव यू टेकन ॲन्सलरी फॉर धिस प्रपोजल. ॲन्सलरी FSI तुम्ही यूज करणार आहात का या प्रपोजलसाठी. येस असेल तर येस म्हणा, नो असेल तर नो म्हणा. मी आता इथे येस म्हटलं, मग मला ऑप्शन येईल की तुम्हाला रेसिडेन्शियल एरिया किती आहे तुमचा, कमर्शियल एरिया किती आहे. तर नो म्हटल्यावर हे ऑप्शन अनेबल होऊन जाते. सेव्ह अँड नेक्स्ट म्हटलं, आपलं इथे टाईप ऑफ लेआउट राहिलं होतं त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचं इंडिकेशन भेटलं. तर इथे टाईप ऑफ लँडमध्ये मी सिलेक्ट केलं. इथे आपले व्हेरियस टाईप दिलेले आहे, सँक्शन लेआउट, गुंठेवारी, कंपाऊंडिंग स्ट्रक्चर किंवा नॉन सँक्शन लेआउट, रॉ लँड, एरिया अंडर CTS नंबर म्हणजेच कप्रत किंवा मोजणी शीट प्रमाणे एरिया किंवा सिडको अप्रुव्हल लेआउट. तर त्याप्रमाणे इथे आपण सिलेक्शन द्यायचं आहे. जे आपण सिलेक्शन इथे देऊ सेम मी परत सांगेन की त्यावर तुमचं FSI कॅल्क्युलेशन डिपेंड असतं. तर इथून सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुम्हाला इन्फॉर्मेशन तुमची बरोबर सबमिट किंवा फिल झाली असेल तर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येऊन जाईल. नसल्यास तुम्हाला मगाशी आपण जसं दाखवतो तसं एखादी इन्फॉर्मेशन इनकम्प्लीट राहील तर मगासारखा एक इंडिकेशनचा मेसेज येऊन जाईल. ओके म्हणा. वेट, या पेज लोड होतोय त्यामुळे थोडासा वेट करायचा. मी परत एकदा सांगेन की ही आपली टेस्टिंग साईट आहे त्याच्यामुळे ह्यामध्ये थोडेसे फीचर्स जास्त दिसतील त्यामुळे फक्त हे करून घ्या. आता आपण आलो प्लॉट डिटेल या दुसऱ्या टॅबवर. तर इथे आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे हे आपलं पुढे इन फ्युचर आपलं येणार आहे प्रोव्हिजन, त्यामुळे आपण आता टेस्टिंग साईटवर दिलेलं आहे. तर तुमच्या पेजला तुम्हाला इथून डिटेल्स दिसतील. तर झोन तुमचा त्या प्लॉटसाठी कुठच्या झोनमध्ये आहे तो इथे सिलेक्ट करून घ्या. हा तुम्हाला तुमच्या DP किंवा RPच्या प्लॅनमध्ये दिसून जाईल. रेसिडेन्शियल झोन, R1 झोन, R2 झोन किंवा अर्बनायझेशन झोन, स्पेशल रेसिडेन्शियल, मिक्स यूज, ॲग्रिकल्चर, प्लांटेशन, जे तुमचे DP प्लॅनमध्ये जे झोन आहेत ते तुम्हाला इथे दिसून जातील. तुमचा जो झोन असेल तो तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर त्या झोनमध्ये ॲज पर UDCPR परमिसिबल युजेस काय काय आहे ते इथे सगळे रिफ्लेक्ट होऊन जातील. त्यापैकी तुमचा जो यूज असेल तो इथे सिलेक्ट करून घ्या.
त्यानंतर इथे आपल्याला येईल टिक्का नंबर, सर्वे नंबर, सिटी सर्वे नंबर किंवा खसारा नंबर, गट नंबर टाकण्यासाठी जो आपल्या सातबारावर असतो तो आपण इथे CTS नंबर किंवा सर्वे नंबर टाकून घ्यायचा आहे. तर मी आता इथे टाकते माझा सर्वे नंबर 1/2. तुमचा जो सर्वे नंबर असेल तो इथे टाकून घ्या. त्यानंतर पुढे येईल आपला प्लॉट नंबर. प्लॉट नंबर टाकण्यासाठी जर तुमचा प्लॉट नंबर असेल, फॉर एक्झाम्पल 1, 12 किंवा जो काही असेल तो इथे टाकून घ्या. जर प्लॉट नंबर नसेल मेन्शन तर सिम्पली डॅश टाकून घ्या. त्यानंतर सेम फायनल प्लॉट नंबरला तुमचा असेल तर इथे नंबर टाका, नसल्यास सिम्पली डॅश टाका. त्यानंतर सेक्टर नंबर सेम सांगेन, असेल तर सेक्टर नंबर टाका, नसेल तर सिम्पली डॅश टाका. त्यानंतर विलेज किंवा मौजे, तुमच्या त्या प्रोजेक्टचा मौजे किंवा विलेज काय आहे तो तुमचा सातबारावर असतो तो इथे तुम्ही टाकून घ्या. तर एरिया ॲज पर फिजिकल सर्वे, आता तुमचा फिजिकल सर्वे आपण नॉर्मली करून घेतो त्याप्रमाणे इथे सर्वे तुमचा एरिया किती आहे, प्लॉट एरिया तो इथे टाकून घ्या. प्लॉट एरिया टाकल्यानंतर इथे तुम्हाला एरिया ऑफ प्लॉट ॲज पर रेव्हेन्यू रेकॉर्ड इन स्क्वेअर मीटर तो एरिया ऑफ प्लॉट ॲज पर रेव्हेन्यू रेकॉर्ड इन स्क्वेअर मीटर आपल्याला टाकायला येईल. त्यानुसार तुम्ही इथे टाकून घ्या. इथे मी तुम्हाला एरिया टाकून दाखवते एक्स्ट्रा. ॲज पर सर्वे समजा आपला 2100 समथिंग आला. त्यानंतर आता मी इथे ॲज पर रेव्हेन्यू रेकॉर्ड प्रमाणे एरिया टाकते. आणि एरिया ॲज पर CTS नंबर, एरिया ॲज पर CTS नंबर मी टाकून देते. तर मी परत एकदा सांगेन, इथे आपण जर बघितलं हे तिन्ही एरिया कंपेअर केले तर विच एव्हर एरिया विल बी कन्सिडर लेस एरिया इज कन्सिडर, हे डायरेक्टली तुमचं ह्या 3 पैकी कॅल्क्युलेट होऊन जाईल. आणि जो मिनिमम आहे एरिया किंवा जो लेस एरिया आहे तो इथे ऑटोमॅटिकली रिफ्लेक्ट होऊन जाईल. सॉरी. त्यानंतरचा आपला क्वेश्चन आहे, इज द लँड आर सबडिवायडेड आफ्टर 11 जानेवारी 1967 विदाउट टेकिंग प्रायर परमिशन फ्रॉम द ऑथॉरिटी. आपला जो UDCPR मध्ये रेग्युलेशन्स आहे 11 जानेवारी 1967च्या अगोदर झालेला आहे प्लॉटिंग की नंतर झालेलं आहे विदाउट टेकिंग प्रायर परमिशन ऑफ ऑथॉरिटी. तर त्याप्रमाणे आपण इथे येस नोचा ऑप्शन दिलेला आहे. येस म्हटल्यानंतर तुम्हाला जे UDCPR प्रमाणे त्याचे जे राईट्स किंवा जे ऍक्ट्स आहेत ते इथे तुम्हाला दिसून जातील. आणि नो म्हटलं तर सिम्पली ते निघून जाईल. त्यानंतर इथे आपण IGR आणि मॅन्युअल असे 2 सर्वे नंबर किंवा एरिया सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे. जर तुम्ही IGR सिलेक्ट केला आहे जर तर ॲज इट इज IGRच्या साईटवर जसं आहे तसा इथे डाटा फेच होऊन जाईल. आणि बऱ्याचदा तिकीट्स असे येत आहेत आमच्याकडे की बाबा मला इथे एरिया नेम दिसत नाही किंवा मला लोकेशनमध्ये एरिया नेम दिसत नाही किंवा सर्वे नंबर दिसत नाही आहे किंवा बरेचसे असे तिकीट्स येतात किंवा ते अपडेशन IGR कडून राहिलेलं असेल तर इथे आपण मॅन्युअलचं ऑप्शन दिलेलं आहे. ते मॅन्युअल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सगळे एरिया दिसतील जे की आपले ॲडमिन लॉगिन मधून ॲड केलेले आहे. तुम्ही इथूनही करू शकता. आपण दोन्ही ऑप्शन अवेलेबल करून दिलेले आहेत. तुम्हाला जो सुटसुटीत राहील किंवा जो योग्य वाटेल तो तुम्ही घेऊ शकता. पण इथे जर हा मॅन्युअली करून जर इथे एरिया किंवा सर्वे नंबर दिसत नसेल तर तुम्ही त्या पर्टिक्युलर ULBच्या ऑथॉरिटींशी कॉन्टॅक्ट करा आणि ॲड करून घ्या.
त्यानंतर इथे आपण ज्यावेळी इथे एरिया नेम किंवा सर्वे नंबर सिलेक्ट करू त्यावेळी त्या एरियाचा जो रिडिरेक्शनल रेट आहे गव्हर्नमेंटने फिक्स केलेला तो इथे दिसून जाईल. मी आता हा एरिया चेंज केला, सर्वे नंबर चेंज केला, माझा रेट चेंज होऊन जाईल. जो तुम्ही इथे एरिया आणि सर्वे नंबर सिलेक्ट कराल त्यानुसार तुम्हाला इथे रेट दिसून जाईल. नंतर इज द अम्युनिटी स्पेस इज हँडेड ओव्हर. जर त्या प्लॉटला तुम्हाला अम्युनिटी स्पेस द्यायचं असेल किंवा त्याला रिक्वायर्ड आहे तर तुम्ही तो हँड ओव्हर ऑथॉरिटीकडे करणार आहात की नाही ते इथे येस नो मध्ये तुम्ही सांगू शकता. तर लॅटिट्यूड ऑफ प्लॉट, लॉन्जिट्यूड ऑफ प्लॉट किंवा सॉरी क्लास ऑफ लँड मॅन्डेटरी नाही आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. पण मी परत एकदा रिपीट करेन की क्लास ऑफ लँड मध्ये तुम्ही हा जो क्लास ऑफ लँड सिलेक्ट कराल त्यावर तुम्हाला जे पेमेंट कॅल्क्युलेशन असतं पोस्ट पेमेंट कॅल्क्युलेशन ते ह्यावर तुमचं डिपेंड होऊन जातं. त्यानंतर इथे आपल्याला ॲप्लिकंटच्या डिटेल्स भरायला येतील. परत आपण ऑलरेडी एक व्हिडिओ दाखवलेला आहे रजिस्ट्रेशनचं, ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, तर ते रजिस्ट्रेशन करून घ्या. इथे तुमचं ॲप्लिकंटचा टाईप सिलेक्ट करा. ओनर्सचे आपले व्हेरियस टाईप ऑफ ॲप्लिकंट दिलेले आहे, इंडिव्हिज्युअल, मल्टिपल, प्रॉपर्टी फर्म किंवा पार्टनरशिप फर्म, प्रायव्हेट लिमिटेड फर्म, पब्लिक लिमिटेड फर्म, गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, ट्रस्ट, जॉईंट किंवा लिमिटेड लायबिलिटी ट्रस्ट, व्हेरियस टाईप ऑफ आपण ॲप्लिकंट दिलेले आहेत. त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या. सॉरी. त्यानंतर इथे आपण एक नोट दिलेली आहे, ओनली वन ॲप्लिकंट कॅन यू सिलेक्ट इन होल प्रोजेक्ट अँड वन ॲप्लिकंट इज मस्ट. वन ॲप्लिकंट इज मस्ट रजिस्टर्ड, वन ॲप्लिकंट इज मस्ट. तर आपण इज ॲप्लिकंटचे इथे टिक करा. इथे तुमचा रजिस्टर्ड जो ओनर असेल तो इथे सर्च करा, नावानेशी सर्च करा. मी सर्च केला माझा जो रजिस्टर्ड ॲप्लिकंट किंवा माझा जो ओनर असेल त्या प्रोजेक्टचा त्याला. ज्यावेळी तुम्ही इथे नाव सर्च करा त्यावेळी त्याचे ऑटोमॅटिकली जे आपण त्याचे रजिस्ट्रेशनच्या वेळी डिटेल्स भरलेले आहेत ते इथे फेच होऊन जातील आणि सेव्ह म्हणा. ओके. मला अजून जर प्लॉट डिटेल्स भरायचे असतील तर तुम्ही इथून सेम प्रोसिजरने भरू शकता किंवा जर पुढच्या पेजला जायचं असेल तर आपण इथे ऑप्शन दिलेले आहेत, प्रिव्हियस, सेव्ह, नेक्स्ट, कॅन्सल. आपल्याला प्रिव्हियस जायचं असेल किंवा नेक्स्ट जायचं असेल तर आपण ह्या बटनांचा यूज करून पुढे मागे जाऊ शकतो. नेक्स्ट बटनवर क्लिक केलं, माझ्या इथे आता ओपन होत आहेत बिल्डिंग डिटेल्स. बिल्डिंग डिटेल्समध्ये आपल्याला व्हेरियस टाईप ऑफ बिल्डिंग किंवा बिल्डिंगच्या डिटेल्स भरायचे आहेत. ह्या पेजवर जरा चांगलं कॉन्सन्ट्रेशनने भरा कारण ह्याच्यावर तुम्हाला प्रपोजल पार्टला टाकायचं आहे, फुलला टाकायचं आहे, रिवाइज करायचं आहे, रिन्युअल घ्यायचं आहे, त्याची डिपेंडन्सी ह्याच्यावरून तुमची कळून जाईल. नंतर बिल्डिंग नेम, तुमच्या बिल्डिंगचं जे नाव असेल ते इथे टाकून द्या. माझ्या बिल्डिंगचं जे नाव असेल ते मी इथे टाकेन. बिल्डिंग ए मी टाकलं. त्यानंतर त्या बिल्डिंगचा ऑक्युपन्सी ग्रुप तो इथे आपण जे सिलेक्शन टाईप ऑफ प्रपोजलला दिलेला आहे त्यानुसार इथे ती ऑक्युपन्सी ग्रुप किंवा यूज ग्रुप येऊन जाईल. इथे एक्झिस्टिंग किंवा रिक्रिएशनल स्ट्रक्चर, रेसिडेन्शियल, यात्री निवास आपण इथे जो असेल आपला तो इथे सिलेक्ट करू. मी रेसिडेन्शियल घेतला. रेसिडेन्शियल घेतल्यानुसार इथे मला त्या ऑक्युपन्सी ग्रुपची सब कॅटेगरी किंवा सब ग्रुप इथे दिसून जाईल. समजा मी यात्री निवास घेतले तर त्याप्रमाणे इथे दिसून जाईल. ते रेसिडेन्शियल घेतलंय, सब कॅटेगरी तुमची जी असेल सब कॅटेगरी ती इथे सिलेक्ट करू शकता किंवा इथे सर्च करू पण शकता. त्यानंतर इथे मी ज्यावेळी कॅटेगरी सिलेक्ट करेन तर त्या कॅटेगरी वाईज नंबर ऑफ टेनामेंट इथे येतील. तुमचे नंबर ऑफ टेनामेंट्स किती आहे ते इथे टाकून घ्या. मी इथे 10 टाकले. नंतर नंबर ऑफ फ्लोअर्स, नंबर ऑफ फ्लोअर्स मध्ये आपण इथे दिलेलं आहे स्पेसिफाईड
G plus floor, that is if the G plus 5, that is this floor is number of 6 floor. तर इथे मी नंबर ऑफ फ्लोअर माझे समजा माझं G+2चं स्ट्रक्चर आहे तर इथे मी 3 टाकेन किंवा G+4 असेल तर मग मी 5 टाकेन असं. त्यानुसार मी इथे टाकून घेतलंय. म्हणजे G+ माझं स्ट्रक्चर 2 आहे तर मी इथे 3 टाकून घेतले. नंतर प्लिंथ लेवल, तुमची प्लिंथची हाईट जी असेल ती इथे टाकून घ्या. हे सिम्पली आहे, मी फास्ट घेते जरा. त्यानंतर आपलं प्रोजेक्ट रेसिडेन्शियल आहे, मग मी इथे रेसिडेन्शियल प्रोजेक्टचा जो माझा एरिया आहे तो टाकून दिला. त्यानंतर कमर्शियल एरिया असेल तर टाका, नाहीतर सिम्पली 0 प्रेस करा. नंतर इंडस्ट्रियल बिल्टअप एरिया असेल तर टाका, नसेल तर 0 टाका. तर कमर्शियल युनिट तुमचे किती आहेत, तर आपला रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असल्यामुळे इथे 0 आहे. जर तुमचं मिक्स प्रोजेक्ट असेल किंवा कमर्शियल प्रोजेक्ट असेल तर इथे तुम्ही टाकू शकता. त्यानंतर रेसिडेन्शियल युनिट तुमचे किती आहेत ते इथे टाकून घ्या. इंडस्ट्रियल युनिट किती आहेत ते टाकून घ्या. तर आपला रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असल्यामुळे इथे बाकीच्या युनिट्स मी 0 टाकून घेतले. त्यानंतर बिल्डिंगची हाईट तुमची किती असेल ती इथे टाकून घ्या. 9.6. त्यानंतर फ्रंट मार्जिन, रेअर मार्जिन, लेफ्ट मार्जिन, राईट मार्जिन, प्लिंथ एरिया तुम्ही इथे टाकून घेऊ शकता. मी आता प्लिंथ एरिया माझा इथे 250 टाकला. जो माझी पेरिफेरी ऑफ फ्लोर असेल ती मी इथे टाकून घेईल. त्यानंतर फ्रंट मार्जिन, रेअर मार्जिन तुम्हाला टाकायचं असल्यास टाकू शकता, ऑप्शनल आहे, मी ते ऑप्शनल ठेवलं. त्यानंतर इथे हे महत्त्वाचं आहे, ह्याच्याकडे लक्ष द्या. इथे आपण ऑप्शन दिलेले आहेत, प्लिंथ परमिशन, पार्ट ओसी आणि ॲड फ्लोअर डिटेल्स. तर आपली जर प्लिंथ झालेली असेल तर इथे प्लिंथला टिक करून घ्या. बऱ्याचदा काय होतंय की आपल्या UDCPR मध्ये आपल्याला कमेन्समेंट ऑफ वर्क दिलेलं आहे 2.7. त्यामध्ये दिलेलं आहे द कमेन्समेंट सर्टिफिकेट development permission as approved shall be remain valid for the 4 years in the aggregate, but shall be renewed every year from the date of the issue. The application for renewal shall be made before the expiry of 1 year if the work is not already commenced. Such renewal can be done in 3 consecutive terms of the year, after which proposal shall have been submitted obtain डेव्हलपमेंट परमिशन अफ्रेश. ह्याच्यात आपण म्हटलेलं आहे की आपली जी बिल्डिंग परमिशन झालेली आहे UDCPR मध्ये सांगितल्याप्रमाणे ती पर इयर आपल्याला रिन्यू करून घ्यावी लागते. इन केस जर परमिशन तुमचं काम कमेंट्स चालू असेल तर, जर प्लिंथ इंटिमेशन जर तुम्ही घेतली असेल तर ते प्रपोजल तुम्हाला पार्ट किंवा फुल ओसी साठी दिसून जातं. पण बऱ्याचदा काय होतं, प्लिंथ इंटिमेशन घेतलेलं नसतं, म्हणजे कमेन्समेंट तुमची चालू आहे किंवा इंटिमेट केलेलं नसतं तुम्ही काउन्सिलशी, मग ते प्रपोजल रिन्युअलसाठी निघून जातं 1 वर्ष झाल्यानंतर. तर इथे आता मी प्लिंथ इंटिमेशन ला क्लिक केलेलं आहे चेकबॉक्सला. त्यानंतर पार्ट ओसी जर झालेली असेल तर तुम्ही करू शकता. पार्ट ओसी जर झालेली असेल तर इथे तुम्हाला आर यू टेकन पार्शली पार्ट ऑक्युपन्सी येस नो मध्ये दिलेलं आहे, तर तुम्ही इथे क्लिक करता. नसेल तर हे तुमचं नोटिफिकेशन निघून जाईल. नंतर ॲड फ्लोअर डिटेल्स इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर आता इथे आपण प्लिंथ इंटिमेशनला टिक केल्यामुळे इथे आपल्याला प्लीज अपलोड इंटिमेशन फॉर्म ऑब्लिक सर्टिफिकेट, इथे मी क्लिक नाही केलं तर ते निघून जाईल. इथे क्लिक केल्यावर इथे जे आपलं प्लिंथ इंटिमेशन आपण केलेलं असू ऑथॉरिटीची ते इथे लोड करून घ्या. त्यानंतर आपल्याला इथे फ्लोअर डिटेल्स भरायला येतील. आता माझ्या बिल्डिंगला मी G+2 म्हणजे माझे 3 फ्लोअर आहेत. तर माझे फ्लोअर कसे आहेत, माझे ग्राउंड फ्लोअर सेपरेट आहे, ज्याची हाईट 3 मीटर आहे, ज्याचा यूज रेसिडेन्शियल साठी मी करणार आहे. आणि इथे आपण चेकबॉक्स दिलेले आहेत, जर ते फ्लोअर त्याप्रमाणे असतील तर इथे तुम्ही टिक करून घ्या. इथे जे टिक कराल त्याप्रमाणे तुमचे व्हॅलिडेशन्स FSI कॅल्क्युलेशन मध्ये लागतील. तुम्ही इथे जो ऑनलाईनला डाटा फिल कराल ह्याच्यावर तुमची पूर्ण डिपेंडन्सी आहे तुमची ड्रॉइंगची.
त्यामुळे इथे जो फिल करत असाल तो केअरफुली करा. आता माझा फक्त ग्राउंड फ्लोअर आहे, किंवा जर माझा ग्राउंड फ्लोअर आणि स्टील फ्लोअर असेल, किंवा ग्राउंड फ्लोअर आणि माझा पार्किंग फ्लोअर असेल, तर त्याप्रमाणे मला सिलेक्शन देता येईल. मी आता माझा ग्राउंड फ्लोअर आहे, पार्किंग फ्लोअर, ग्राउंड फ्लोअर प्लस पार्किंग फ्लोअर आहे, किंवा ग्राउंड फ्लोअर प्लस पोडियम फ्लोअर आहे, तर त्याप्रमाणे मी टिक देऊ शकते. पण फक्त माझा ग्राउंड फ्लोअर आहे तर मी ग्राउंड फ्लोअर सिलेक्ट केला. त्याला नंतर स्पेसिफिक फ्लोअर, आयडेंटिकल प्लॅन, तर इथे मी माझा फ्लोअरची लेवल डिसाईड करते. तर इथे मी लेवल टाकली 0. तर एरिया ऑफ त्या फ्लोअरचा एरिया टाकायचा आहे, तर मी इथे फ्लोअरचा एरिया 350 टाकला. तर ऍड केला. इथून आपण ऍड आणि डिलीटचा ऑप्शन दिला. आपल्याला ऍडिशनल रो ऍड झाली तर तुम्ही डिलीट इथून करू शकता. जर आपल्याला ऍड करायचं असेल तर इथून आपण ऍडचा ऑप्शन दिलेला आहे, ऍड म्हणा. आता मी 3 फ्लोअर पैकी माझे 2 फ्लोअर आहेत ते टिपिकल आहेत, तर मी इथे टाकताना टाकेन टिपिकल फर्स्ट अँड सेकंड, इथे तुम्ही टाकू शकता. नंतर फ्लोअर हाईट्स इन मीटर, मग मी इथे 3 मीटर टाकली. नंतर फ्लोअर यूज रेसिडेन्शियल, तर सेम तुम्हाला इथे यापैकी काही टिक करायचं असेल तर तुम्ही करू शकता, नसल्यास तुम्ही इथे ब्लँक ठेवा. नंतर इथे स्पेसिफाईड फ्लोअर विथ आयडेंटिकल प्लॅन, तर मी 1/2 केलेला आहे. नंतर इथे जो मी एरिया टाकेन तो एका फ्लोअरचा टाकेन. आपला टिपिकल फ्लोअर असल्यामुळे सेमच एरिया असेल दोन्ही फ्लोअरचा, तर मी इथे जो असेल त्याचा टिपिकल फ्लोअर म्हणून मी टिपिकल एरिया आहे तो इथे टाकला. जर अजून ऍड करायचे असतील तर तुम्हाला इथे आपण ऍडचा ऑप्शन दिलेला आहे, नसेल तर डिलीट करा आणि सेव्ह म्हणा. इथे तुम्हाला एक बॉक्स किंवा एक रिफ्लेक्ट होईल, मेसेज पॉपअप होईल. त्यात काय म्हटलं, डू यू वॉन्ट टू सबमिट बिल्डिंग परमिशन डिटेल विथ द प्लिंथ इंटिमेशन ऑब्लिक पार्ट ओसी. म्हणजे तुम्हाला हे विचारत आहे की तुम्ही जी बिल्डिंग डिटेल्स भरलेली आहे ती प्लिंथ इंटिमेशन विथ प्लिंथ इंटिमेशन भरलेली आहे. ओके असेल तर ओके म्हणा, किंवा कॅन्सल करायचं असेल तर कॅन्सलचा ऑप्शन आपण दिलेला आहे, ओके म्हणा. इथे ओके म्हटल्यावर आपल्याला समजा एखाद्या प्लॉटमध्ये 2 बिल्डिंग्स असतील तर इथे आपण बिल्डिंग डिटेल दुसरी ऍड करू शकतो. सेम सेव्ह म्हणा. सेव्ह म्हटल्यावर खाली तुमची बिल्डिंग ऍड होऊन जाईल. मी आता ही फास्ट मध्ये दाखवून घेते फक्त. बिल्डिंग बी सेम number of tenant, number of plot 1, 3, 4.6. so built-up एरिया जो असेल तो इथे टाकून घ्या. तर बाकीचा आपला रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असल्यामुळे मी 0 टाकते. ते 3.6 बिल्डिंगची हाईट. तुमचं रेसिडेन्शियल युनिट असेल ते टाका. इंडस्ट्रियल युनिट 0. प्लिंथ इंटिमेशन टेकन असेल तर येस करा. इथे मी प्लिंथ एरिया टाकून घेतला. प्लिंथ इंटिमेशन लोड करा. PDF फॉर्मॅटमध्ये हे आपल्याला करावं लागतं. नंतर ॲड फ्लोअर डिटेल्स टिक करा. सेम माझा एकच फ्लोअर आहे, मी ग्राउंड फ्लोअर टाकला. फ्लोअर हाईट 3, फ्लोअर यूज रेसिडेन्शियल, ग्राउंड फ्लोअर, आयडेंटिकल फ्लोअरला मी लेवल वाईज देते. त्यानंतर एरिया 100 आणि सेव्ह म्हणा. सेव्ह म्हटल्यावर तुम्हाला सेम मेसेज पॉपअप होईल, डू यू वॉन्ट टू सबमिट बिल्डिंग परमिशन किंवा बिल्डिंग डिटेल्स विथ प्लिंथ इंटिमेशन ऑब्लिक पार्ट ओसी, आणि तुम्ही ओके म्हटल्यावर ते सेव्ह होऊन जाईल. तर हे युअर इन्फॉर्मेशन इज सेव्ड सक्सेसफुली. ओके म्हटल्यावर इथे तुम्हाला नंबर ऑफ बिल्डिंग्स दिसून जातील, ए बी. अजून ॲड करायची असेल तर सेम प्रोसिजर आहे. डिलीट करायची असेल तर आपण इथे डिलीटचा ऑप्शन दिलेला आहे. कॉपी करायची असेल तर इथे कॉपीचा ऑप्शन दिलेला आहे. आणि परत जर एडिट करायचं असेल तर इथे क्लिक करून तुम्ही तो डाटा आपला परत फेच होईल, आणि तुम्हाला एडिट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. एडिट करून सेव्ह म्हणा. ज्यावेळी तुम्ही सेव्ह म्हणाल त्यावेळीच तो डाटा तुमचा अपडेट होऊन जाईल. ओके म्हणा.
पुढच्या पेजवर जाण्यासाठी नेक्स्ट या बटनवर क्लिक करा. नेक्स्ट पेज तुमचं ओपन होऊन जाईल. जर तुम्ही पार्शियली पार्ट ओसी घेतली असेल तर इथे हे पेज ओपन होईल. आता आपण पार्शियली पार्ट ओसीच्या तिथे नो केलं म्हणून हा डाटा तुमचा पेज तुमचं नो रेकॉर्ड फाउंड असं येतंय. सेव्ह म्हणा, नेक्स्ट करा, नेक्स्ट करा. त्यानंतर व्हेरिफिकेशन डिटेल्स हा टॅब ओपन होऊन जाईल. व्हेरिफिकेशन डिटेल्समध्ये आपल्याला प्रपोजल डेट जी आपण प्रपोजल सबमिट डेट आहे ती इथे दिसून जाईल तुम्हाला. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं का येस नो फॉर्ममध्ये येईल. इथे येस करा, नो म्हणायचं असेल तर नो करा. नंतर साईट व्हिजिटमध्ये तुमची त्यावेळी त्या प्रोजेक्टसाठी साईट व्हिजिट झाली होती का येस नोचा ऑप्शन दिलेला आहे, येस करा. त्यानंतर साईट व्हिजिट डेट, तुमची जी फाईल असेल त्यात तुम्हाला साईट व्हिजिट डेट वगैरे भेटून जाईल. तर ही जी डेट आहे ती आपण अप्रुव्हल डेट सिलेक्ट केली होती 5 एप्रिल 2021. मग त्याच्या पुढच्या ज्या डेट असतील त्या ह्या ब्लर होऊन जातील आणि त्याच्या मागील डेट असतील त्या आपल्याला ॲक्टिवेट दिसतील. तर म्हणजे 5 तारीखला मी परमिशन झाली असं म्हटल्यामुळे मला अप टू 5 एप्रिल 2021 पर्यंतच्या डेट ॲक्टिव्ह दिसून जातात. तर मी इथे डेट सिलेक्ट केली. तर अप्रूव्ड बाय ऑथॉरिटी, तुमच्या त्यावेळी जे ऑथॉरिटी होत्या ते इथे तुम्हाला दिसून जाते. त्याप्रमाणे इथे तुम्ही सिलेक्ट करून घ्या. चीफ ऑफिसर मी सिलेक्ट केली माझी ऑथॉरिटी, त्याच्यावर तुम्हाला सही असेल त्यानुसार तुम्हाला दिसून जाईल. त्यानंतर सर्टिफिकेट इश्यूड बाय, सर्टिफिकेट कोणी इश्यू केलं होतं त्यानुसार इथे तुम्हाला सिलेक्शन येईल त्या ऑथॉरिटींचं, इथे सिलेक्ट करा. त्यानंतर अपलोड सर्टिफिकेट, तुमचं जे सँक्शन किंवा कमेन्समेंट सर्टिफिकेट असतं ते इथे अपलोड करून द्या. ओके म्हणा. त्यानंतर अपलोड साईट व्हिजिट डिटेल, हे आपण मॅन्डेटरी ठेवलेलं नाहीये. साईट व्हिजिट रिपोर्ट किंवा साईट व्हिजिट डिटेल्स जर असतील तर ते इथे अपलोड करून ठेवा. त्यानंतर अपलोड ड्रॉइंग फाईल, तुमची जी सँक्शन ड्रॉइंग असेल किंवा जो सँक्शन फाईल असेल ती इथून अपलोड करा. त्यानंतर सर्टिफिकेट नंबर, तुमचा जो सर्टिफिकेट नंबर असतो तो इथे टाकून घ्या. बऱ्याचशा ठिकाणी त्याला जावक नंबर म्हणतात, तो इथे मी टाकते. त्यानंतर अपलोड स्क्रुटिनी रिपोर्ट, हा HTML रिपोर्टमध्ये आपल्याला फॉर्मॅटमध्ये आपण दिलेला आहे. जर असेल तर लोड करा, तुमचा ऑनलाईनमध्ये अपलोड झालेला नसेल तर तिथे ब्लँक ठेवा. त्यानंतर अपलोड ड्रॉइंग शीट साईज, आपली जी आपण शीट साईज घेणार आहोत ॲज पर UDCPR प्रमाणे A0, A1, A2 किंवा A0 200 काय असेल ती इथे सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर इथे आपल्याला प्रश्न विचारतात की इज द रिन्युअल टेकन फॉर धिस प्रपोजल. तर रिन्युअल ऑफ बिल्डिंग परमिशन ॲज पर 2.7 UDCPR 2.7 रेग्युलेशननुसार जर तुम्ही रिन्युअल घेतलेलं असेल तर इथे येस म्हणा, नसेल असल्यास येस म्हणा. किती वर्षासाठी घेतलंय ते सिलेक्ट करा आणि अपलोड रिन्युअल सर्टिफिकेट करा. इथे नो म्हटल्यावर ह्या सगळ्या डिटेल ब्लँक होऊन जातील. नंतर मल्टिपल सर्टिफिकेट आहेत का त्या प्रोजेक्टसाठी, इतकेच बऱ्याचदा एखादी बिल्डिंग परमिशन 2-3 वेळा म्हणजे रिवाईज झालेली असते, मग त्याची तर मल्टिपल सर्टिफिकेट असतील तर इथे येस म्हणा आणि त्या डिटेल्स इथे टाकून द्या. त्या सर्टिफिकेट नंबर, सर्टिफिकेट इश्यू डेट, ऑथॉरिटी सिलेक्ट करा आणि ते सर्टिफिकेट टाका. सेम आपल्याला इथून ॲड करायचं ऑप्शन दिलेलं आहे, तुम्ही ॲड करू शकता किंवा नसेल तर डिलीट करू शकता. ते नो म्हटल्यावर हे डिटेल्स निघून जातील. सेव्ह अँड नेक्स्ट म्हणा. आपण डेट सिलेक्ट करायची राहिली.
सेव्ह अँड नेक्स्ट म्हणून. सेव्ह अँड नेक्स्ट म्हणून पेज लोड होईल. नेक्स्ट पेज ओपन होईल पेमेंट डिटेल्सचं. पेमेंट डिटेल्समध्ये प्री पेमेंट येईल पहिल्यांदा. प्री पेमेंट म्हणजे आपली स्क्रुटिनी फी. इथे इज ॲप्लिकेबल येस म्हटलं तर इथे डिटेल्स ओपन होतील. नो म्हटलं तर पूर्ण डिटेल्स तुमच्या ब्लँक होऊन जातील. तर तुमची स्क्रुटिनी फी त्यावेळी तुमची घेतली होती का, तर त्याप्रमाणे इथे सिलेक्शन द्या. येस असेल तर येस म्हणा, नो असेल तर नो म्हणा. नो म्हटल्यावर तुम्ही इथे सेव्ह अँड नेक्स्ट करा. येस म्हटलं तर इथे सगळ्या डिटेल फिल करा. तुमचं चार्जेस किती होते किंवा पेमेंट डिटेल्स कशा होत्या, पेमेंटचा मोड काय होता तो इथे भरून घ्या. ते मी नो म्हटलं, सेव्ह अँड नेक्स्ट केलं. इथे आपल्याला हा मेसेज येतोय तो केअरफुली रीड करा. प्री अप्रुव्हल पेमेंट डिटेल्स हॅज बीन सबमिटेड. सबमिट पोस्ट पेमेंट किंवा पोस्ट अप्रुव्हल पेमेंट डिटेल्स. ओके म्हणा. तुमचं नेक्स्ट पेज होईल. तिथे तुम्हाला बघा इथे पोस्ट पेमेंट अप्रुव्हल म्हणून टॅप सेव्ह प्री पेमेंटच्या चार्जेस किंवा डिटेल्स भरल्यानंतर तो तुमचा पोस्ट पेमेंट अप्रुव्हलचा टॅप ओपन होऊन जाईल. पेमेंट इज ॲप्लिकेबल सेम. नो म्हटल्यावर सगळं ब्लँक होऊन जाईल. येस म्हटल्यावर दिसते. त्यानंतर पेमेंट व्हेरीफाईड बाय. पेमेंट तुमचं कोणी व्हेरीफाईड केलं होतं त्या ऑथॉरिटीचं इथे नाव सर्च करा किंवा नाव सिलेक्ट करा. त्यानंतर व्हेरिफिकेशन डेट, तुमचं पेमेंट व्हेरिफिकेशन डेट कधी झाली होती त्यानुसार इथे सिलेक्शन दिलेलं आहे, आपण सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर चार्जेस डिटेल आपण इथे ॲड रो म्हणून ऑप्शन दिलेलं आहे, तर ॲड रो करून घ्या. त्यानंतर डिलीट रो करायचं असेल तर इथे सिलेक्शन द्या, डिलीट म्हणा. मी आता आपल्याला व्हेरियस टाईप ऑफ चार्जेस असतात त्यानुसार इथे टाकू शकता तुम्ही. फॉर एक्झाम्पल लँड डेव्हलपमेंट चार्जेस. लँड डेव्हलपमेंट चार्जेस तुमचा जो रेट असेल तो इथे टाकून घ्या. तर बऱ्याच ठिकाणी रेट असतो तो रेडी रेकनरच्या 2% किंवा रेडी रेकनरच्या 0.5 किंवा चार्जेसवर डिपेंड असतं की त्याचा रेडी रेकनरचा रेट किती % आहे. त्यानुसार ते कॅल्क्युलेशन करून इथे टाकून घ्या. फॉर एक्झाम्पल माझा 2000 रेट असेल आणि त्याच्या 2%, तर त्याप्रमाणे इथे रेट टाकून घ्या. तुमचा एरिया जो असेल लँड एरिया माझा 2000 होता, तर मी इथे 2000 टाकून घेतला. त्यामुळे ज्यावेळी आपण इथे ह्या व्हॅल्यू पुट करू रेट आणि प्रपोज एरिया त्यानुसार इथे प्रपोजलची अमाऊंट रिफ्लेक्ट होऊन जाईल ॲटोमॅटिकली. त्यानंतर माझे डेव्हलपमेंट चार्जेस येतील किंवा बिल्डिंग डेव्हलपमेंट चार्जेस येतील. त्यानुसार आपण इथे ॲड करू शकतो. आमचा बिल्टअप एरिया आपला होता 1300, त्याप्रमाणे इथे प्रपोजल एरिया आणि रेट त्यानुसार ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन इथे तुमचा प्रपोजल अमाऊंट दिसली जाईल. त्यानंतर आपले व्हेरियस चार्जेस आहेत. फॉर एक्झाम्पल सिक्युरिटी डिपॉझिट किंवा सिक्युरिटी डिपॉझिट जर माझं फिक्स असेल किंवा अमाऊंट त्याची फिक्स असेल तर मी इथे अमाऊंट टाकून घेतली. तर तुमचे व्हेरियस चार्जेस जे असतील ते तुम्ही इथून ॲड करून घेऊ शकता. ॲन्सिलरी चार्जेस किंवा बऱ्याच ठिकाणी फायर सेस घेतात, लेबर सेस असतात, त्याप्रमाणे तुम्ही इथे ॲड करून घ्या. नंतर त्या पेमेंटचा मोड कसा होता तो इथे आपण पेमेंट मोड दिलेला आहे. मी कॅश पेमेंट, चेक पेमेंट, DD पेमेंट, ऑनलाईन, RTGS तुम्ही इथे सिलेक्ट कराल त्याप्रमाणे तुम्हाला इथे पुढे टाकायला येईल. कॅश पेमेंट घेतलं मी. डिपॉझिटरचं नाव घ्या, मी टाकते इथे माझं नाव. त्यानंतर अटॅच चलन किंवा रिसिप्ट इथे सिलेक्ट करा. तुमची जी रिसिप्ट असेल पेमेंट भरलेल्याची ती इथे हे करा, अपलोड करा आणि ती डेट इथे घ्या, तुम्ही पेमेंट कधी केलं. इथे पण तुम्हाला सांगेन आपण आपली परमिशन 5 एप्रिल 2021 लागली, त्याच्या
बिफोर डेट सगळे आपल्याला ऍक्टिव्ह दिसतील, बाकी आफ्टर डेट त्याच्या इनॅक्टिव्ह दिसतील. सेव्ह अँड नेक्स्ट म्हणा. आपलं पेज सेव्ह अँड लोड होईपर्यंत वेट करा, क्लिक करू नका मध्ये कुठेही. पेज सेव्ह सक्सेसफुली झालं. त्यानंतर ऑटोमॅटिकली आपलं नेक्स्ट पेज म्हणजे अदर डिटेल्सचं पेज ओपन होऊन जाईल. या अदर डिटेल्समध्ये तुम्ही एक्झम्पशन घेतलं असेल तर एक्झम्पशन डिटेल सेम आपण ऑप्शन दिलेला आहे, येस नो. येस असेल तर त्याच्या सगळ्या तुम्हाला डिटेल्स टाकाव्या लागतील. नो म्हटल्यावर डिटेल्स किंवा ते टेबल्स अनविजिबल होतील. इज देअर एनी रिलोकेशन ऑफ रिझर्वेशन, रिलोकेशन ऑफ रिझर्वेशन केलं होतं का? येस असेल तर सेम डिटेल टाकाव्या लागतील. नो असतील तर टेबल अनविजिबल होऊन जाईल. इज देअर एनी रिलोकेशन ऑफ द रोड, येस नो, सेम. नसेल तर नो. त्यानंतर प्रपोज्ड पार्किंग एक्झिस्टिंग स्ट्रक्चर तुमचं जे असेल ते इथे टाकू शकता, मॅन्डेटरी नाही आहे पण टाकू शकता. इज देअर एनी ॲम्युनिटीज एरिया, येस असेल तर येस म्हणा, तर त्याच्या डिटेल्स टाका. नो असतील तर नो म्हणा आणि सेव्ह अँड नेक्स्ट म्हणा. सेव्ह अँड नेक्स्ट म्हटल्यानंतर आपल्याला आता लास्ट पेज हे ओपन होऊन जाईल. लास्ट पेजमध्ये तुम्हाला अपलोड डॉक्युमेंटचा टॅब येईल. आता ह्यात अपलोड डॉक्युमेंट आहेत ती ओनरशिप डॉक्युमेंट किंवा टायटल डॉक्युमेंट किंवा जनरल डॉक्युमेंट किंवा ULB स्पेसिफाईड डॉक्युमेंट असं येईल. ते आपण दिलेलं आहे नोट अपलोड साइन डॉक्युमेंट विथ डॉक्युमेंट टाईप. तर इथे आपण पार्ट सँक्शन प्लॅन म्हटलेलं आहे ते इथे आपण आपल्या सिस्टीममधून लोड करून घेऊ शकतो. चूज फाईलचा आपण ऑप्शन दिलेला आहे. सेम. आता तुम्ही इथे एक नोटीस केलं असाल तर आपल्याला इथे प्रपोजल नंबर तयार झालेला आहे. प्रपोजल नंबर, प्रपोजल कोड आणि बिल्डिंग परमिशन ॲप्लिकेशन नंबर तयार झालेला आहे. तो मेन्शन करून किंवा नोट करून घ्या किंवा तुम्ही फोटो काढून पण ठेवू शकता. आपल्याला ते डिटेल्स भेटतीलच, पण इन फ्युचर इन केस जर तुम्ही आज सर्व्हिस डाटा एंट्री थोडी करत असाल, उद्या करत असाल तर तुम्हाला रेफरन्ससाठी तो बरा पडून जाईल. आणि इथे आपण डॉक्युमेंट अपलोड केले. आता इथे अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करा. अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक केल्यावर डॉक्युमेंट अपलोडिंगची आपली प्रोसेस चालू आहे. तोपर्यंत एस्केप किंवा मध्ये कॅन्सल वगैरे करू नका. त्यानंतर आपण सर्व्हिस डाटा एंट्री का करतो हे माझ्या मते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलं असेल. ऑफलाईनचं ऑनलाईनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, ऑफलाईन झालेली फाईल ऑनलाईनमध्ये ती फ्लोमध्ये आणण्यासाठी आपण सर्व्हिस डाटा एंट्री हा ऑप्शन दिलेला आहे. आपली फाईल लोड होते. ही सर्व्हिस डाटा एंट्री जी आपण असते ती आपण आपण सेव्ह केल्यानंतर ऑथॉरिटीच्या लॉग इनला जाते आणि ऑथॉरिटीकडून जेव्हा ते अप्रुव्हल होते ते किंवा अप्रूव्ह होते त्यावेळेस आपल्याला त्याचे पुढच्या प्रोसेससाठी आपल्याला ते रिफ्लेक्ट होते. बऱ्याचदा काय होतं, इंजिनियर्स लोक सर्व्हिस डाटा एंट्री करतात आणि त्यांना वाटतं की झालं सर्व्हिस डाटा एंट्री झाली म्हणजे मला ते लगेच प्रपोजल माझ्या लॉग इनला पुढच्या प्रोसेससाठी दिसायला हवं. पण ती सर्व्हिस डाटा जी एंट्री केलेली असते त्याचा जो डाटा असतो तो व्हेरीफाईड करण्यासाठी ऑथॉरिटीच्या लॉग इनला जाते. ॲडमिन लॉग इनमधून एक ऑथॉरिटी सर्व्हिस डाटा एंट्री अप्रुव्हलसाठी सेट केलेली असते. तर ती ऑथॉरिटी ते डाटा व्हेरीफाय करतो, क्रॉस व्हेरीफाय करतो त्यांच्याकडे असलेल्या फाईलमधून किंवा त्यांच्याकडे काही डिटेल्स असतील त्या प्रोजेक्टच्या त्या डिटेल्सवरून. आणि आपण ऑथॉरिटींना पण मॉडिफाय किंवा
अपडेट किंवा जर समजा एखादं चुकलेलं असेल इंजिनियरकडून, फॉर एक्झाम्पल माझा एरिया 100 असेल आणि मी टाकताना तिथे 95 किंवा 105 टाकलं, तर ते चेंज करण्याचे राईट्स आपण ऑथॉरिटींना दिलेले आहे. त्यांच्या लॉग इनवरून पण ते चेंज करू शकतात. बऱ्याचदा इंजिनियरकडून चुकतात सर्व्हिस डाटा एंट्री, त्यामुळे इंजिनियर तिकीट टाकतात की बाबा आमचे हे चुकलेलं आहे की ते अपडेट करून. तर आपण ऑथॉरिटींच्या लॉग इनला अप्रुव्हलच्या वेळी चेंज करण्याचे राईट्स त्यांना दिलेले आहेत. आपलं लास्ट पेज आहे हे सर्व्हिस डाटा एंट्रीचं. त्यानंतर आपण प्रोसिजर पुढची बघू. बऱ्याचदा तिकीट असे येत आहेत की बाबा मी सर्व्हिस डाटा एंट्री केलेली आहे, माझी अप्रूव्ड पण झालेली आहे, पण ऑथॉरिटींच्या लॉग इनला माझ्या लॉग इनला ते प्लेन इंटिमेशन किंवा फुल ओसी मध्ये दिसत नाही. तर त्या केसमध्ये तुम्ही त्या परमिशनची एक्सपायरी डेट किंवा रिन्युअल ऑफ बिल्डिंग परमिशन डेट क्रॉस चेक करून घ्या. कारण बऱ्याचदा काय होतं की परमिशन जी असते ती एक्सपायर झालेली असते. जसं मी तुम्हाला मागाशी राईट्स दाखवलेलं आहे की कमेन्समेंट ऑफ वर्क, तर ह्यामध्ये जसं सांगितलं आहे की तुम्ही पर इयर एव्हरी इयर ते रिन्युअल करण्याची आपल्याला गरज आहे. त्यानुसार ते रिन्युअल करून घ्या. बऱ्याचदा तशा प्रकारची पण तिकीट्स येतात की माझी परमिशन, मी सर्व्हिस डाटा एंट्री केलेली आहे पण ते प्लिंथ ऐवजी मला रिन्युअल ऑफ बिल्डिंग परमिशन मध्ये दिसतं. तर ते रिन्युअल ऑफ बिल्डिंग परमिशन दिसण्यामागे कारण हे आहे आपला UDCPRचा क्लॉज 2.7.1. किंवा बऱ्याचदा तिकीट्स असे पण पडतात की मला ती परमिशन कुठे दिसतच नाही. त्या केसमध्ये बऱ्याचदा ती बिल्डिंग परमिशन 4 वर्ष कंप्लीट होऊन एक्सपायर झालेली असते. बऱ्याचदा इंजिनियर 1980च्या किंवा बिफोर 19च्या परमिशन टाकतात, त्यात प्लिंथ इंटिमेशनला टिक केलेलं नसतं. नंतर ते प्रपोजलची एक्सपायरी डेट आपल्याला दाखवली जाते. नंतर इंजिनियर फोन करून असं म्हणतात की त्यावेळी तर आमचं प्लिंथ नव्हतं. तर त्या अशा ह्या जे बारीक इश्यू येत आहेत ते क्लिअर करण्यासाठी आपण आपला हा व्हिडिओ बनवण्याचा किंवा हा चॅनल बनवण्याचा पर्पज आहे. आपली डॉक्युमेंट लोड झाले की फायनल सबमिटचं आपल्याला ऑप्शन येऊन जाईल. फायनल सबमिट म्हटल्यावरती सर्व्हिस डाटा एंट्री जी असते ती आपल्या ऑथॉरिटींच्या लॉग इनला, जी ऑथॉरिटी सेट असते ॲडमिन मधून सर्व्हिस डाटा एंट्री अप्रुव्हल करण्यासाठी, त्यांच्या लॉग इनला ती दिसून येते. त्या ऑथॉरिटींना आपण राईट्स दिलेले आहेत की ते चेंज करू शकतात. जर एखादी इन केस काहीतरी चुकलं असेल किंवा एखाद्या डेटमध्ये व्हेरिएशन येत असेल, एरियामध्ये व्हेरिएशन येत असेल किंवा एखादी व्हॅल्यू मिसमॅच होत असेल त्यांच्या फाईलप्रमाणे, तर ऑथॉरिटींना ते क्रॉस व्हेरीफाय करण्याचे राईट्स दिलेले आहेत आपण. अशा प्रकारे आपल्याला डॉक्युमेंट लोड झाल्यानंतर अशा प्रकारची विंडो दिसेल, ज्यामध्ये अपलोड केलेले डॉक्युमेंट इथे व्ह्यू फाईलचा आपण ऑप्शन दिलेला आहे. त्यानंतर एकतर व्ह्यू फाईल करू शकता, जर आपल्याला रिप्लेस करायची असेल तर आपण इथे परत चूज फाईलमध्ये जाऊन रिप्लेसही करू शकतो. आणि अपलोड डॉक्युमेंट झाल्यानंतर इथे ज्यावेळी हे डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड होऊन जातात त्यावेळी इथे व्ह्यू बटन येईल. इथे तुम्हाला डॉक्युमेंटची खाली लिंक दिसेल डाउनलोड करण्यासाठी, किंवा इथे सबमिटचा बटन आपल्याला ऍक्टिव्ह होऊन जाईल. तर इथे आपण सबमिट म्हणूया. सर्व्हिस डाटा एंट्री आपली सबमिट होत आहे.
सबमिट झाल्यानंतर एक एक्नॉलेजमेंट किंवा एक रिसिप्ट आपण सर्व्हिस डाटा एंट्रीची इथे प्रोव्हाइड करतो टेक्निकल पर्सनला फॉर रेफरन्ससाठी. तर त्या रेफरन्सवर तुम्ही ऑथॉरिटीना दाखवू शकता की माझी सर्व्हिस डाटा एंट्री कंप्लीट झालेली आहे. ती रिसिप्ट आपल्याला तेव्हाच भेटते ज्यावेळी आपली सर्व्हिस डाटा एंट्री ही फुल्ली कंप्लीटेड झालेली असते. तर ती तुम्ही रिसिप्ट तुमच्या म्हणजे तुमच्या रेफरन्ससाठी किंवा ऑथॉरिटीसाठी दाखवण्यासाठी तुम्ही ठेवू शकता. ती रिसिप्टवर तुम्हाला तुम्ही जे भरलेले डिटेल्स असतील ते सगळे दिसून जातील. ज्यावेळी तुम्ही फायनल सबमिट करता त्यावेळी हे जे टॅब्स असतात व्हेरियस टाईप ऑफ टॅब ते ऑटोमॅटिकली तुमचे अनेबल होऊन जातात. तुम्ही पुन्हा त्यात एडिट किंवा चेंजेस करू शकत नाहीत कारण आपण ते आता फायनल सबमिट केलेलं आहे. तुम्हाला जर एकदा क्रॉस व्हेरीफाय करायचं असेल तर तुम्ही एकदा क्रॉस व्हेरीफाय करून घ्या आणि नंतरच फायनल सबमिट करून घ्या. ज्यावेळी आपण ही सर्व्हिस डाटा एंट्री करतो त्यावेळी त्याची जी रिसिप्ट जनरेट होते त्यानुसार आपण ती ऑथॉरिटींकडे किंवा त्याच्या बेसिसवर आपण ऑथॉरिटींना अप्रुव्हल करण्यासाठी सांगू शकतो. आपली सर्व्हिस डाटा एंट्री सक्सेसफुली सबमिट झालेली आहे. त्यामुळे इथे जे एडिटचे ऑप्शन आपण दिलेले आहेत ते आपले निघून जातात किंवा हे आपले जे आपण जे डाटा फिल केलेला आहे तो एक प्रकारचा लॉक होऊन जातो. आपण त्यात चेंजेस करू शकत नाही. आता ही आपली जी सर्व्हिस डाटा एंट्री आहे आपल्याला प्रपोजल नंबर किंवा प्रपोजल कोड, बिल्डिंग परमिशन, ॲप्लिकेशन नंबर हे सगळे जनरेट होऊन जातात आणि तुम्ही ऑथॉरिटींकडून ते अपलोड करून घेऊ शकता. ते आता आपण फक्त डिटेल्स त्या बघू शकतो, एडिट करू शकत नाही. मी लास्ट पेजवर जाते तुम्हाला दाखवण्यासाठी. इथे आपल्याला फायनल सबमिट किंवा जो ऑप्शन येतो तो निघून जातो. ही आता सर्व्हिस डाटा एंट्री आपली आपण रत्नागिरी काउन्सिलसाठी केलेली आहे. रत्नागिरी काउन्सिलमधली जी ऑथॉरिटी आहे त्यांच्या लॉग इनला ती रिफ्लेक्ट होऊन जाईल. हा आपला पार्ट होता टेक्निकल पर्सन म्हणजे इंजिनियर ऑब्लिक आर्किटेक्ट किंवा स्ट्रक्चरल इंजिनियरच्या लॉग इनवरून आपल्याला सर्व्हिस डाटा एंट्री करण्यासाठी काय काय करावं लागतं त्याचा हा एक पार्ट होता. आता आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत की सर्व्हिस डाटा एंट्री सबमिट झाल्यानंतर ती ऑथॉरिटींच्या लॉग इनवरून अपलोड करून घेतल्यानंतरची प्रोसिजर.